अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरातील गणेश चौकातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। शहरातील बोलेगाव परिसरातील गणेश चौकातनं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। शहरातील बोलेगाव परिसरातील गणेश चौकातून 1 डिसेंबर 2024 रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्यात आलं। या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही। त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। मी जयश्री त्रिपोल पाडळे। माझी मुलीचं नाव राहणार बोलेगाव। माझ्या मुलीचं नाव संस्कृती त्रिपोल पाडळे। ही 1 डिसेंबर 2024 या दिवशी तारकपूर या ठिकाणाहून बेपत्ता झालेली आहे आणि मी 7 तारखेला मी तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असता आज 1 महिना झाला, परंतु कुठल्याही प्रकारचं सहकार्य मला मिळालेलं नाहीये आणि म्हणून मी आज SP साहेबांना भेटण्यासाठी आले होते। त्यांना मी झालेला सर्व काही प्रकार सांगितलेला आहे, पण त्यांनी फोन लावून ते बोलले की मला 3 दिवसाच्या आतमध्ये मुलगी मिळावी ही त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी सांगितलं, कारण ती अल्पवयीन आहे आणि ते बोलले की हा विषय सिरियस आहे, तुम्ही गांभीर्याने हा विषय घ्या, नाही तर मग आम्ही आरोपीची नावं आम्हाला माहिती आहेत, परंतु ते कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती नावाने फिर्याद घेत नाहीये। जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या ठिकाणी जाऊन आम्ही दालनासमोर जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। मी त्रिपोल पाडळे, राहणार बोलेगाव या ठिकाणी राहतो, गणेश चौक। माझी मुलगी संस्कृती पाडळे ही गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता आहे। आम्ही हॉस्पिटलला गेलेला असताना त्या ठिकाणाहून तारकपूर या ठिकाणावरनं ती बेपत्ता झालेली आहे। त्यानंतर आम्ही 1 तारखेनंतर आम्ही बरेच दिवस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही नातेवाईक, मित्रपरिवार या ठिकाणी आम्ही तिचा शोध घेतला, पण कुठेही देखील सापडली नाही। परंतु आम्ही 7 तारखेला SP साहेबांना 1 लेटर दिलं होतं आम्ही, आणि त्यानंतर आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण दिलेली आहे त्यांच्या नावाने, कारण त्या नावाने ते सांगतायत की त्या नावानिशी आम्हाला कोणाची कंप्लेंट घेता येत नाही, कारण निनावी नावांनी त्यांनी फिर्याद घेतलेली आहे। कारण आम्ही त्यांना सांगतोय की कुठल्या लोकांनी तिला ते पळवून नेलेलं आहे, कारण ती अल्पवयीन आहे, तिला समजत नाहीये, परंतु कुठल्याही प्रकारे आम्हाला त्यांनी त्या नावानिशी त्यांनी काही कंप्लेंट घेतलेलं नाही। त्यासाठी आम्ही आज दिनांक 7 तारीख आम्ही SP ऑफिसला परत एकदा एक अर्ज दिलेला आहे। त्या कारणाने आम्हाला SP साहेबांनी एक आश्वासन दिलं। आमच्या समोर PI साहेबांना त्यांनी फोन लावलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ही संस्कृती मुलगी ही 1 तारखेला बेपत्ता झालेली आहे, 1 डिसेंबरला बेपत्ता झालेली, आज पूर्ण 1 महिना होऊन गेलेला आहे, तर तुम्ही त्यावर कारवाई का केलेली नाही? कारण त्यांनी पण त्यांना आदेश दिले की 3 दिवसात जर 3 दिवसात तुम्ही मुलीला कुठल्याही प्रकारे शोध घ्या मुलीचा, जर नाही सापडली तर आम्हाला पुढं न्याय मागण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी जाऊन आम्ही पण देखील ठिय्या आंदोलनाचा आम्हाला पर्याय नाही त्याच्याशी। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।